हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त गुढीपाडवा स्पेशल आहे ना, अगदी दाटसर, दाणेदार आणि झटपट अशी ना बासुंदी बनवलेली आहे. आणि ही बासुंदी बनवताना आहे ना, एक सिक्रेट असा आहे ना पदार्थ आपण ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. आणि हा पदार्थ हे जे जिन्नस आपण एक वापरणार आहे ना, ते सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असतं. आणि अगदी झटपट कमी वेळेमध्ये आपल्याला आहे ना ही बासुंदी आहे ना करता येते. खूप सुंदर अशी होते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता, पहिल्यांदा मी ते दूध घेतलेलं आहे. तर दूध आहे ना, इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि कढई घेतलेली आहे. आणि आता सगळं दूध आपण आहे ना ह्या कढईमध्ये आहे ना ओतून घेऊयात. अगदी सहज सोपी अशी आहे ना रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये ना बनते. तर बासुंदी बनवायला ना खरं तर वेळ लागतो, दूध आटवायला लागतो, पूर्ण घट्ट दाटसरपणा यावा लागतो. त्याच्यासाठी जो मी एक जिन्नस वापरणार आहे ना, तो तुम्हाला दाखवणार आहे. अगदी झटपट अशी ही आहे ना आपली बासुंदी होते. तर दूध सगळं आपण कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. दुधात आपण आहे ना कढई गॅसवरती ठेवूयात आणि दूध इथे आहे ना आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. दुधाला आहे ना आपल्या साई येऊ द्यायची नाही, किंवा साई आली की साई लगेचच मोडून घ्यायची, म्हणजे छान त्याची मलईसुद्धा निघते. हे बघा, मस्त दुधाला आहे ना छान अशी उकळी येत चाललेली आहे. वरून दिसतंय तुम्हाला साईसुद्धा येते. साई आलेली दिसली की दूध आहे ना आपल्याला उलटण्याच्या किंवा चमचच्या साह्याने आहे ना असं हलवून घ्यायचं. साई आपल्याला मोडून घ्यायची. हे बघा, आता दूध छान असं उकळलं. इथे मी 2 वाट्यांमध्ये ना अगदी 2-2 पळी आहे ना दूध काढून ठेवणार आहे. तर आता तुम्हाला मी सांगतेच की 2 वाट्यांमध्ये दूध मी का काढून ठेवलं आहे. तर एका वाटीमध्ये आपण जे दूध ठेवलं आहे ना, त्या दुधामध्ये आपण केशरच्या काड्या आहेत ना भिजत ठेवणार आहेत. म्हणजे ना कलर छान येईल आणि टेस्टसुद्धा सुंदर लागते केशरमुळे. आणि दुसरं जे वाटीमध्ये दूध ठेवलं आहे ना, ते तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे. आपल्याला ते नंतर वापरायचं आहे. तर बघू शकता, मस्त अशी उकळी आलेली आहे. छान साईसुद्धा येत आहे. आणि ही साई आहे ना आपल्याला सतत अशी मोडून काढायची, सतत हलवत राहायचं. कढईला जे दूध आपलं चिकटलेलं आहे, मलई चिकटलेली आहे ना कढईला, ते सुद्धा व्यवस्थित असं आहे ना काढून घ्यायची. म्हणजे ना छान दाटसर दाणेदार अशी आपली बासुंदी ना आपल्याला छान अशी होते. तर बघू शकता, दूध आपलं 1.5 लिटर होतं. अगदी 1.5 लिटर दूध इथे आपलं आहे ना आटून झालेलं आहे. आणि दुधाला आहे ना छान असा दाणेदार असं आपलं हे झालेलं आहे. अगदी दाटसरपणा येत चाललेला आहे. आता आपण जे अर्ध्या वाटीमध्ये जे दूध ठेवलेलं ना, हे बघा, एका वाटीमध्ये त्या दुधामध्ये आपण आहे ना इथे मी एक मोठा चमच आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. तर कॉर्नफ्लॉवरमुळे ना आपली बासुंदी बनवायला आहे ना अगदी कमी वेळ लागतो. आणि 1 चमच आपण इथे कॉर्नफ्लॉवर टाकले. व्यवस्थित असं दुधामध्ये मिक्स करूयात. अगदी गुठळी अजिबात ठेवायची नाही. आणि हे गरम दूध नाही आहे आपलं दूध, हे ना असं नॉर्मली थंड झालेलं आहे. तर हे बघा, छान असं दूध आपण व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊयात. आणि भरपूर अशी कडण आहे ना दूध आपलं ना मलई अशी ना कडेला लागलेली आहे, ती व्यवस्थित काढून घ्यायची. आणि आता कॉर्नफ्लॉवरचे जे दुधामध्ये आपण मिक्स केलेलं आहे ना, ते दूध टाकूयात. आणि दूध टाकायचं आणि एकसारखं हे हलवत राहायचं. छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे कुठंही गुठळी होणार नाही. बासुंदी करताना ना थोडंसं कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा. अजिबात टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही. खूप सुंदर तशीच्या तशी टेस्ट राहते. फक्त कॉर्नफ्लॉवरमुळे ना पटकन असं दाटसरपणा येतो. बघू शकता, व्यवस्थित असं हे मिक्स केलेलं आहे. छान दाणेदार मस्त अशी आपली आहे ना बासुंदी इथे ना होते. तर हे बघा, आता इथे आहे ना केशर टाकलेलं ना दूध टाकूयात आपण. मस्त केशर गरम दुधामध्ये टाकलं ना की खूप सुंदर असा कलर येतो. आणि आता आपल्याला किती गोड हवे त्या गोडीनुसार आहे ना इथे साखर टाकायची. साखर टाकूयात. केसरचं दूध टाकलेलं आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करायचं. आणि गॅस आहे ना फास्टच ठेवायचा. बारीक गॅसवरती भरपूर वेळ लागेल, त्याच्यामुळे फास्ट गॅसवरच ही प्रोसेस करायची. आणि मस्त हे बघा, पाहू शकता, छान दाटसरपणा आहे ना आलेला आहे. पाहू शकता, व्यवस्थित असं
मिक्स करूयात. आणि तुम्हाला कळतच असेल अगदी दाणेदार असं आहे ना हे आपलं मलईदार दाणेदार अशी आहे ना आपली इथं बासुंदी आहे ना तयार झालेली आहे. पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि आता ह्याच्यामध्ये ना शेवटी आपण वेलची पावडर टाकणार आहे. तर इथे मी वेलची पावडर पण आहे ना अगदी ताजी ताजी वेलची आहे ना खलबत्त्यामध्ये ना कुटून छान अशी पावडर केलेली आहे आणि ती टाकणार आहे. खूप सुंदर असा सुगंध येतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण थंड करून घेतलं ना की अजून ह्या बासुंदीला आहे ना आपल्या छान असा दाटसरपणा येतो. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ह्या गुढीपाडव्याला ना अशी बासुंदी करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.